चलो मुंबई असा नारा मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याच्या नंतर ह्याला प्रतिसाद देताना माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी देखील एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून मीही येतोय तुम्हीही या अशा आशेची ही पोस्ट सोडल्याने आता संपूर्ण ह्या पोस्टची चर्चा होत असल्याचं पाहण्यास मिळत असून आता प्रकाश सोळंके देखील मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। 30 सप्टेंबर 2023 रोजी एका व्हिडिओ क्लिपवरून प्रकाश सोळंके यांचा बंगला जाळल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आणि ह्यानंतर अनेक मराठा तरुणांवर गुन्हे देखील दाखल झाले असून ह्या विषयाचा संपूर्ण खटला हा देखील न्यायालयात सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यानंतर कुठेतरी प्रकाश सोळंके हे मराठा समाजासाठी ॲक्टिव्ह होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले असून त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांची जाऊन त्यांनी भेट देखील घेतली आहे। मी वेळोवेळी मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा देखील करत असल्याचं सांगितलं आहे। इतकंच नाही तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाविषयी बीड ह्या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आमदार प्रकाश सोळंके हे एक सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी हजर झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। आता कुठंतरी प्रकाश सोळंके हे समाजासाठी उघड भूमिका घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। याचबरोबर आता 29 ऑगस्ट रोजी चलो मुंबईसाठी संपूर्ण तयारी करण्यात येत असून आता ह्या तयारीला पाठिंबा देण्यासाठी देखील प्रकाश सोळंके हे सज्ज झाल्याचं देखील पाहण्यास मिळत असून चलो मुंबई येथील आझाद मैदानावरील उपोषणासाठी जाहीर पाठिंबा देणारे ते प्रथम आमदार देखील ठरलं असल्याचं बोललं जात आहे। प्रकाश सोळंके हे सध्या आता मराठा आरक्षणासाठी आपली उघड भूमिका घेत आहेत। ते सध्या अजित पवार गटामध्ये आहेत। सत्तेत जरी असले तरी ते आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपली भूमिका स्पष्ट मांडत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी स्पष्ट भूमिका घेणारे ह्याचबरोबर 29 ऑगस्ट रोजीच्या आझाद मैदानावरील उपोषणाला जाहीर पाठिंबा देणारे ते महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरल्याचं देखील बोललं जात आहे।